अस्सल कोकणी पद्धतीचं खरडा अंडा आज आपण बनवणार आहोत। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। चलो। मी इथे 5 अंडी उकडून घेतलेली आहेत आणि इथे आपण एक हिरवं वाटण करणार आहोत। मूठभर कोथिंबीर, 8-10 मिरच्या, एक गड्डी लसणाची, अर्धा इंच आलं, लसूण मी न सोलताच घेतलेला आहे आणि अर्धी वाटी सुकं खोबरं कापून घेतलेलं आहे आणि 1 चमचा आपल्याला जिरं लागणार आहे। ही एवढी सामग्री आहे। तर आता सुरुवातीला आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे। तव्यावर मेसच्या चपात्या झालेल्या आहेत म्हणून तवा एवढा काळा आहे। तव्याला इग्नोर करा आणि रेसिपी पहा। 1 चमचाभर जिरं, खोबरं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय। असं खोबरं भाजत आलं की खोबऱ्याला असं बाजूला करायचं आणि त्यावर आलं, लसूण आणि मिरची भाजून घ्यायची। इथे आपला मसाला भाजून तयार झालेला आहे। आता त्यावर आपण टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीर सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। आता हा मसाला थंड करून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे। इथे मसाला वाटून झालेला आहे। मी मसाला वाटताना आहे ना टोमॅटो दाखवायचं विसरलेली। जे आपण वाटण करणार आहोत त्यामध्ये एक छोटा टोमॅटो घालून वाटून घ्यायचं आहे। या साईडला अंडी पण सोलून घेतलेली आहे आणि त्यांना चिरा मारून घ्यायच्या। ते मी एक टोप ठेवलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते। लाल तिखट, हळद आणि चवीनुसार थोडंसं मीठ हे टाकून आपल्याला यावर अंडी फ्राय करून घ्यायची आहेत। असं केल्याने अंड्याला मस्त चव लागते। अशी मस्त अंडी तळून घ्यायची आहेत आपल्याला। अशी मस्त अंडी तळून झालेली आहे। आता ही अंडी मी काढून घेते। अशी अंडी काढून घ्यायची आणि पुन्हा हा स्टोव मी गॅसवर ठेवलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे 2 पळी आणि तेल चांगलं गरम झालं की त्या तेलातच मी एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे। असा व्यवस्थित कांदा मऊ करून घ्यायचा। कांदा चांगला मऊ झाला की आपण वाटून घेतलेलं हिरवं वाटण हे सगळं टाकून घ्यायचं आणि मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। असं मसाल्याला तेल सुटायला लागलं की एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यानंतर हे फ्राय केलेले अंडे आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं। मी इथे अजून पाणी घालत आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि 10 मिनिटं बारीक गॅसवर आपल्याला हा अंड्याचा रस्सा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। आता 10 मिनिटांनंतर आपण भेटूया। आता आपण झाकण उघडून बघूया। इथे आपला अंड्याचा खरडा म्हणा किंवा रस्सा म्हणा बनून तयार झालेला आहे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। मस्तच। हे बघा मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। बाय बाय।